जमिनीचा सुरुवातीला पोत जो होता, पाणी पाजल्यानंतर वर असे मिठाचे थर येत होते. नमस्कार, मी आलास गावचा सचिन प्रल्हाद भुई शेतकरी असून मी आता जवळजवळ 4.5 एकर क्षेत्र सच्छिद्र प्रणाली संपूर्णपणे तयार करून घेतलेली आहे व ही प्रणाली श्री दत्त शेतकरी सहकारी कारखाना यांच्या मार्फत करून घेतलेली आहे. पहिल्यांदा मी त्या योजनेचा कशी आहे काय आहे याचा आमच्या कारखान्याच्या साहेबांच्याकडून माहिती घेतली. नंतर मग काही दिवसांनी मेनलाईन झाली. मेनलाईन ही नदीकडून आमच्या शेतापर्यंत संपूर्णतः त्यांनी करून दिली. त्याच्यासाठी सुद्धा आमच्याकडे पहिल्यांदा जवळजवळ 1.5 ते 2 लाख रुपये खर्च येत होता, परंतु आमच्याकडे तेवढे सुद्धा पैसे नव्हते. मग दादांनी जयसिंग गाव बँकेतून आम्हाला लोन तयार करून दिले तेवढे. मग नंतर आमच्या शेतापर्यंत ती पाईपलाईन आली. त्याच्यानंतर आम्ही 2 वर्षांनी फक्त पहिल्यांदा 1.5 एकर क्षेत्र शारपड करून घेतलं. त्याचा रिझल्ट आम्हाला खूपच चांगला आला. सुरुवातीला आमच्या शेतामध्ये जास्तीत जास्त 25 ते 30 टन लावण एवढीच पडत होती. आत्ता तुम्ही जर ऊस बघितला माझा तर तुमच्या लक्षात येईल, माझं गेल्या वर्षी जवळजवळ 55 ते 60 टन लावण पडलेली होती. आणि त्याच्यानंतर खोडवं 30 ते 35 टन खोडवं माझा आता उतारा गेल्या वर्षी पडला होता. आणि यावर्षी सुद्धा मला अंदाज आहे जवळजवळ 60 ते 65 टन सहजासहजी पडतंय. याच्यात काय मला शंकाच नाही. याच्यासाठी मी पहिल्यांदा शारपड करून घेतला. नंतर त्यांची जी म्हणजे माहिती होईल ती माहिती संपूर्ण साहेबांच्याकडे मागवून घेऊन फॉल कधी सोडायचा, कधी बंद करायचा, पाणी कधी सोडायचं, कधी बंद करायचं, परत कशा पद्धतीने पाणी पाजवायचं हे सुद्धा माहिती आम्ही कारखान्यांच्या साहेबांच्याकडून माहिती वरचेवर घेत राहिलो. आणि याच्यासाठी आम्हाला दादांची सुद्धा खूप माहिती त्यांनी आम्हाला वेळेवर देत होते कारखान्याकडून. त्याच्यामुळे आम्हाला असा खूपच फायदा झाला. जमिनीचा सुरुवातीला पोत जो होता, पाणी पाजल्यानंतर वर असे मिठाचे थर येत होते. आता ते संपूर्ण कमी झालंय. ज्या वेळेला आम्ही पाणी पाजतो त्यावेळेला संपूर्ण असं रानातमध्ये असं पाणी साचून राहत होतं. आता ते संपूर्ण कमी झालंय. आता कसं होतंय, पाणी पाजल्यानंतर आम्ही 2 ते 3 दिवसांनी वाल सोडला तर साधारणतः एका दिवसामध्ये मळीच्या जमिनीमध्ये कसं लगेच पाणी निचरावून जातंय, तसं आता आमच्या रानामध्ये पाणी निचरावून जातंय. अजिबात एक थेंब सुद्धा पाणी आमच्या कुठल्याही 4.5 एकर क्षेत्रामध्ये कुठंही पाणी राहत नाही. एक थेंब सुद्धा पाणी राहत नाही. असं एकूण आमचं 4.5 एकर क्षेत्र आता आम्हाला भरपूर म्हणजे 60-65 टन सगळंच चालू आहे. प्रत्येक वेळेला आमच्या कारखान्याचं आम्हाला सहकार्य आहे. आणि ही प्रणाली खूपच चांगली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी हे करून घ्यावे ही आमची अपेक्षा आहे. आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा हा 100% होतो, याच्यात काही शंकाच नाही. आणि याच्यामध्ये जमिनीची प्रत 100% सुधारते.